स्वागत आहे. आम्ही चाललोय आता काय घ्यायला चाललोय रे? तंदूर बघायला. तंदूरची शेगडी भट्टी भट्टी बघायला चाललोय. दाखवतो तुम्हाला. अमन भाऊ पण आहे, त्यांनाच घ्यायला जायची हॉटेलला. अमन भाऊचं हॉटेल आहे. आता आम्ही चाललोय. आज आमच्या मावा तालुक्यामध्ये लाईटच नाही. तुमच्या इथं पण नाही ना? आणि आमच्या मावा तालुक्यामध्ये लाईट नाही. सकाळी 10 वाजता गेली, अजून आली नाही. 4 वाजले. मी भट्टी घ्यायला आलोय, दाखवतो तुम्हाला. तंदूरच्या भट्टी आहे त्या. होतो त्याच्यानंतर जरा झोपलो, बसलो. त्याच्यानंतर दिदीने बघा काहीतरी बनवले, तर तिने मला बोलवले दाखवायला. दाखवतो तुम्हाला काय बनवले. काय म्हणते दीदी याला? पॅटेटो नगेट्स. हा का? गरम आहे. तर गाईज बघा माझी दीदीने काय बनवलं. अजून बनवतीये काय? हे काय आहे? पॅटेटो नगेट्स. हे कच्चं आहे का? हो. असं कापायचं काय याला? तर बघू शकता, अशी दीदी सगळ्यांना भेटत नाही. माझी मम्मीला हसली का का मम्मी हसली? अशी दीदी भेटत नाही म्हणून म्हटलं. दादा का हसली? अशी दीदी भेटत नाही म्हणून म्हटलं. हा का? माझी दीदी तसं माईले हाडशीड करते, पण कधी कधी बनवती जरा चांगलं बिंगलं. हा, तुम्हाला थांबा गाईस टेस्ट करून दाखवतो. काय काय म्हणते त्याला? पॅटेटो नगेट्स. पॅटेटो नगेट्स. पॅटेटो हे गरम आहे. दीदीच्या फरमाईश मुळे परत एकदा सांगतो की हे बनवले. दिदीच्या. हा, दीदी बोलली जरा तारीफ कर. खरंच लय भारी झाले. नाही चांगलंच लय भारी झाले. असं आमची दीदी भारी भारी बनवती, आम्हाला खायला घालती. तर माझ्या मम्मीचा रिव्ह्यू ऐकू. काय आई साहेब, कसं आहे? यम्मी. 50 रुपये ओव्हर ऍक्टिंग काढलो. ऍक्च्युली मी का केलं माहितीये का? काल मी त्याला बोललेले मी पास्ता करत, पण मी काय पास्ता केला नाही. मग मी म्हणलं आज पॅटेटो नगेट्स करावे. तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. कसं आहे मम्मी? यम्मी. मी पण ट्राय करतो पॅटेटो नगेट्स. मी चिकन नगेट्स खातो. नाईस. नाही करतो, एक नंबर आहे. जिजेला आपण हॉटेल टाकून द्यायचं का? संपली. दुसरी प्लेट आणून दिली. कसं काय मम्मी माझं वजन कमी होईन ग? हा, असं रोज रोज भारी भारीतलं दिलं. कसं काय माझं वजन कमी होईन? हा, मग काय? कसं काय होईन? तुला आवडते? ही आमची आजी. अरे बाबा बस झाली. आजी काय केली भाजी? माठाची. हा, तुमच्या गावाला गेलो होतो आज. बैलगाड बैठ. तर गाईज हे माझं ढेर वाढण्याचं कारण हेच आहे. काल काय खाल्लं होतं ग? काल असंच काय काल नाही मटन. काल असंच काय ना काय मटण खाल्लं. सकाळी छोले पुरी खाल्ली. दुपारी वेळ बाहेरचं बिरचं. परत आता हे असलं. ह्याच्यामुळेच माझं वजन वाढतंय. वजन नाही वाढत, माझी ढेरच वाढतीये. बघू आपण चॅलेंज करू एक 75 हार्ड चॅलेंज. अरे त्यात आपण ते वाचणार बिचणार नाही, फक्त वजन कमी करणार. पक्की बॉडी बिडी बनवायची. गाईस मी तुम्हाला आहे ना एक दिवशी आधीचा ब्लॉग काढन त्याचं गपचूप. तो सकाळचा उठतो कितीला गे बस चल. ते वालं. तर एक वेळ आता माझी बॉडी लय भारी झाली होती तेव्हा. जेव्हा मी 10वीत होतो का, माझी बॉडी लय भारी झाली होती एकदम. आता तेव्हापासून त्याच्यानंतर बॉडीकडे लक्षच दिलं नाही. मला एक गोष्ट बोलायची होती की
लुकडी माणसं असतात ना, त्यांनी किती काय खाल्लं ना तरी त्यांची तब्येतीला काही फरक पडत नाही. आमच्यासारखी म्हणजे जरा हेल्दी पोरं असतात ना, त्यांनी थोडं जरी काय ना खाल्लं तरी लगेच डेरबीर वाढती. एक महिनाभरात लगेच डेर वाढती. टी शर्टी येत नाही मला आता, माहिती का? माझी जुनी शर्टी सगळी टाईट व्हायला लागल्यात. जुनी ना आता नवीन घेतली होती ती पण मला 2 टाईट व्हायला लागल्यात, 2-3. तर याचं कारण कोण आहे सांगू का? माझी मम्मी आणि माझी दीदी. लुकड्या माणसांनी किती काय खाल्लं ना तरी त्यांची वजन आहे तशीच आहे. बरं उद्या पण माहिती ती आणि आमच्या सारख्यांनी थोडंसं काय ना खाल्लं का नुसती हे डेअरी इकडून सुटती इकडून सुटती. हा काही जी आमच्या गावातली सगळ्यात चिडकी 2 प्लेअर आहेत. नुसती चिडी खेळतात. ह्याच्यात जातानी बघ ना स्लो दिसते. हे बघ स्लो दिसते जातानी. तर गेला पण तो आउट नाही देणार. हा सगळ्यात भारी पोर का? चिड नाही खेळत, काय नाही खेळत. मी जर गेलो तर ही सगळी हातीन म्हणून मी जात नाही. आणि इकडे दुसरी वेगळी पोरं खेळतात, नाही आपलीच आहेत. इकडे वेगळी टीम. हा व्लॉग आज एवढाच करतो. माझा आता मूड नाही, कारण की सकाळपासून बाहेर होता. आता पण घरी आलो, आता पण हे खाल्लं. तर लाईक कमेंट शेअर. अरे बाबाईला सबस्क्राईब. व्लॉग विथ आदी. ऐक ना.